श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 672. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये गुरु वसिष्ठ आणि प्रभू रामचंद्रांचा संवाद बघितला. वसिष्ठ मुनींना प्रभू रामचंद्र दर्शनाच्या निमित्ताने आलेत आणि अत्यंत संकोचाने त्यांनी विनंती केली की प्रभू, अयोध्यावासी आणि जनकपूरवासी इथं येऊन आता बराच काळ झालेला आहे. सर्वांना अनेक प्रकारच्या देहाचे कष्ट पडत आहेत. राजा जनक हे देखील आपलं सर्व राज्यकारभार सोडून इथं चित्रकूटला येऊन थांबलेले आहेत. तेव्हा स्वामी, आपण उचित तो निर्णय घ्यावा जेणेकरून सर्वांचं समाधान होईल. प्रभू रामचंद्रांनी वसिष्ठांना ही विनंती केली, परंतु वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना या सर्व अयोध्यावासी आणि जनकपूरवासी यांच्या वतीने सांगितले की रामा, ही सर्वजण तुझ्या सहवासामध्ये स्वर्गापेक्षा देखील अत्यंत सुखासीन असं आयुष्य जगत आहेत. इथं जरी बाह्यांगाने देहाचे कष्ट दिसत असले तरी प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये जो आनंद होत आहे, खरोखर रामा, तू तर सर्वांचा अंतर्यामी आहेस. तू आत्म्याचा आत्मा आहेस, सुखाचं सुख आहेस, प्राणाचा प्राण आहेस. तू या प्रत्येकाच्या हृदयामध्ये काय भाव आहे हे जाणतोस. आणि हो, जर ह्यापैकी कोणालाही आपलं घरदार तुझ्या वियोगामध्ये सुखकर वाटत असेल तर निश्चितच त्याच्यावरती विधाता हा प्रतिकूल झालेला आहे. अन्यथा रामा, तुझ्या सहवासामध्ये जे अपरंपार सुख आहे ते या जगाच्या पाठीवर आम्हाला कुठं मिळणार. वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना समजावून सांगितलं खरं, परंतु प्रभू रामचंद्रांच्या प्रश्नाच्या निमित्ताने काहीतरी धर्मसभेमध्ये चर्चा घडवून आणावी आणि या चालू असलेल्या विचारचक्रांना कुठेतरी योग्य समर्पक उत्तर शोधावं, या दृष्टीने वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना विनंती केली की आपण थोड्या वेळामध्ये आश्रमामध्ये यावं. असं म्हणून वसिष्ठ राजा जनकाकडे गेलेले आहेत. राजा जनकाला त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या मनातला भाव सांगितला. प्रभू रामचंद्रांच्या अंतरंगामध्ये असलेलं सर्वांविषयीचं स्नेह, त्यांचा शील, हे सर्व त्यांनी राजा जनकाला विदित केलं. आणि जरी गुरु वसिष्ठ हा निर्णय घेण्यासाठी अधिकारी असले, जरी प्रभू रामचंद्रांनी हा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार वसिष्ठांच्याकडे सोपवले असले, तरी वसिष्ठांनी मात्र राजा जनकाला या धर्मसभेमध्ये त्यांच्या अधिपत्याखाली निर्णय घ्यावा अशी विनंती केलेली आहे. सज्जन हो, त्यातीलच पुढील कथाभाग गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगत आहेत. सुनी मुनी बचन जनक अनुरागे, लखी गति ज्ञानु बिरागु बिरागे, शिथिल स्नेह गुणत मन माही, आए यहाँ कीन भल नाही, राम ही राय कहेहु बन जाना, कीन आपु प्रिय प्रेम प्रवाना, हम अब बनते बनही पठाई, प्रमुदित फिरब विवेक बड़ाई,
तापस मुनि महिसुर सुनि देखी, भय प्रेम बस बिकल बिसेशी। समऊ समुझी धरी धीर जुराजा, चले भरत पही सहित समाजा। भरत आई आगे भैलीने, अवसर सरिस सुहासन दीन्हे। तात भरत कह तेरहु तिराऊ, तुम ही विदित रघुबीर सुभाऊ। राम सत्यव्रत धर्मरत, सब कर सीलु सनेहु। संकट सहत सकोच बस, कहिय जो आय सुदेहु सियावर। रामचंद्र प्रिय हो। प्रभू रामचंद्रांनी मुनी वसिष्ठांना विनंती केली की स्वामी, एवढा मोठा हा इथं प्रजाजनांचा सहवास आनंद देतोय खरा, परंतु या सर्वांचे होत असलेले देहाचे कष्ट आता मला पाहावले जात नाहीत. राजा जनक देखील आपलं सर्व राज्य कारभार सोडून इथं येऊन बरेच दिवस झालेत. तेव्हा हे स्वामी, उचित होई सोई कीजिय नाथा, हित सब ही कर रो रे हाथा. प्रभू रामचंद्रांनी मुनी वसिष्ठांना विनंती केलेली आहे की आता उपाय आपल्याच हातामध्ये आहे. आपण त्या उपायाचं लवकर समाधान करावं, जेणेकरून या सर्व आलेल्या मंडळींचे जे देहाचे कष्ट हाल होत आहेत हे आपल्याला थांबवता येईल, सर्वांचं समाधान करता येईल. सज्जनो, प्रभू रामचंद्रांनी अत्यंत योग्य व्यक्तीलाच हे कार्य सोपवलेलं आहे, जे आपले कुलगुरू आहेत, ज्यांनी आपल्या कुळामध्ये जे काही कधी प्रश्न आले त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सर्वांचं समाधान करणारं या दृष्टीने केलेलं आहे. बघा, आपण आता सध्या भारत आणि चीन यांच्यामध्ये जे तणावाचं नातं, एक संबंध निर्माण झालेला आहे, तो बघतच आहोत. असे प्रश्न आपल्याला देखील पदोपदी आपल्या जीवनामध्ये येत असतात. कुठेतरी छोट्याशा स्वार्थाच्या सीमा यांच्यामध्ये ओढाताण होत असते. आणि मग आपण अशा वेळेला व्यवहारिक दृष्टीने त्या प्रश्नाचं उत्तर अशा व्यक्तीकडून मागतो जो या दोन्हीही गोष्टींना समाधानपूर्वक समतोल देऊ शकेल. इंग्लिशमध्ये याला फार छान फ्रेज आहे, विन विन सोल्युशन. तू जिंकलास पण मी हारलो नाही. पूज्य दत्ताभैयांचं हे फार एक आवडतं वाक्य असायचं. या विन विन सिच्युएशन मध्येच जो जिंकलेला आहे आणि जो प्रतिस्पर्धी आहे, या दोघांचंही समाधान करणं हे या व्यावहारिक जगामध्ये एक फार कुशलतेचं काम असतं. परंतु हा प्रश्न व्यावहारिक नव्हता. इथं स्वार्थाच्या सीमा यांच्यामध्ये ओढाताण नव्हती, इथं समर्पणाच्या सीमांमध्ये वाद होता. प्रभू रामचंद्रांनी अयोध्येला परत यावं, अयोध्येचं राज्य स्वीकारावं, हा या भरताचा आग्रह. तर प्रभू रामचंद्र आपल्या वडिलांच्या आज्ञेने बांधलेले आहेत. अशा या दोन बंधूंच्या मध्ये असलेला या समर्पणांच्या सीमेमधला हा एक विलक्षण जो प्रश्न आहे, ज्याचं उत्तर
प्रभू रामचंद्रांनी मुनी वसिष्ठांना मागितलं खरं, परंतु गंमत अशी असते सज्जन, की आपण बघतो की आजच्या काळामध्ये क्रिकेट मॅच मध्ये देखील जे दोन देश खेळत असतात त्याच्यामध्ये जो अंपायर असतो तो या दोन्ही देशांचा नसतो, तो कुठल्या तरी तिसऱ्या देशाचा आणला जातो, जेणेकरून त्या खेळाशी असलेल्या भावभावनांशी त्याचा संबंध राहता कामा नये. मुनी वसिष्ठांनी स्वतःच्या मनामध्ये विचार केला की प्रभू रामचंद्र तर प्रत्येकालाच मोठेपणा देतात, अर्थात त्यांचा माझ्या चरणी असलेला भाव मी जाणून आहे, परंतु भरत आणि रामाच्या मध्ये मी कोणाची बाजू घ्यावी? मी या दोघांच्याही भावनांना समजून घेत असताना माझ्या नीतीला, माझ्या विवेकाला, माझ्या स्थितप्रज्ञतेला न्याय देऊ शकेन का? आणि तेव्हा मुनी वसिष्ठांना लक्षात आलं की प्रभू रामचंद्रांशी तर आपण कदाचित संवाद करताना थोडेसे स्वतःला सांभाळू शकतो, परंतु ज्या वेळेला भरत आपल्याशी संवाद करतो त्यावेळेला मात्र आपली अवस्था या मार्कंडेय मुनींसारखी होते. हा प्रेमसागर आहे, इथं काही शिल्लक राहणार नाही, काही शिल्लक राहणार नाही. आणि त्यामुळे जरी प्रभू रामचंद्रांनी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मागितलं असलं तरी त्याचा निवाडा करताना हे वसिष्ठ या भरताच्या समर्पणाला सन्मुख जाऊ शकणार नाहीत. त्याच्या येणाऱ्या या प्रेमाच्या आवेगाला वसिष्ठ आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर राहून न्याय देऊ शकणार नाहीत. आणि म्हणून मुनी वसिष्ठांनी जे कार्य प्रभू रामचंद्रांनी आपल्याकडे सोपवलेलं आहे त्या कार्याला उपस्थितांपैकी जो अत्यंत योग्य पद्धतीने न्याय देऊ शकेल अशा राजा जनकांच्या जवळ जाऊन प्रभू रामचंद्रांचं निवेदन त्यांना सांगितलं. मुनी वसिष्ठ राजा जनकाला म्हणतायत की आता महाराज अब कीजिए सोई, सब कर धर्म सहित हित होई. महाराज आता आपण तेच करा ज्यामुळं धर्मासहित या प्रश्नामधून सर्वांचं हित होईल. आमच्या मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये याला अपवर्ड डेलिगेशन म्हणतो आपण, की जेव्हा एखादा प्रश्न हा आपल्याला आता सांभाळता येणं हे जेव्हा प्रामाणिकपणे आपल्याला पटतं त्यावेळेला त्या प्रश्नाला तो एक प्रकारे सांभाळू शकेल अशा समर्थ व्यक्तित्वाकडे आपण सोपवणं. राजा जनकाचे गुण मुनी वसिष्ठ अत्यंत मनापासून गातायत. ते म्हणतायत ज्ञान निधान सुजान सुची धर्म धीर नरपाल. आपण ज्ञानाचे भांडार आहात, आपण सुजाण आहात, पवित्र आहात आणि धर्मामध्ये धैर्यवान आहात. तुम्ही जरी या दोघांच्या भावभावनांमध्ये त्या संभाषणामध्ये अत्यंत समग्र जरी झाला तरी आपल्या अंतरंगामध्ये असलेली विदेही स्थिती आपल्या ज्ञानाचं रक्षण करेल. आपल्या अंतरंगामध्ये असलेलं पावित्र्य आपल्या हृदयामध्ये असलेल्या धर्माला धीरता देईल. हे प्रभो, मला असं वाटतं की या क्षणी या प्रश्नाला आपल्याखेरीज कोणीच सोडवू शकणार नाही. सज्जनो, एखादं व्यक्तित्व एखाद्या ठिकाणी का आणलं जातं याचंच उत्तर आपल्याला इथं मिळतं. बघा, राजा जनक हे सर्व काही करत होता ते स्वयंप्रेरणेने करत होते. त्यांनी दूत अयोध्येला पाठवले, भरताचं मनोरथ जाणून घेतलं, अयोध्यावासियांकडून झालेल्या सर्व घटना समजून घेतल्या आणि त्यानंतर स्वतः निर्णय घेतला की आपण आता चित्रकूटला जावं. कुठेही त्यांनी विश्राम केला नाही, ते थेट चित्रकूटावरती आले आणि 2-4 दिवसाचा कालावधी संपला नाही तर मुनी वसिष्ठांनी त्यांना विनंती केली की राजा जनक, आपणच हा प्रश्न आता सोडवू शकता. आता मी इथं आपणास प्रश्न विचारतो की राजा जनकांनी हे सर्व काही स्वयंप्रेरणेने केलं
का प्रभू रामचंद्रांनी त्यांना तशी प्रेरणा दिली आणि त्याद्वारे ते इथं आले. अर्थातच प्रभू रामचंद्रांच्या प्रेरणेने राजा जनक इथपर्यंत आलेले आहेत. श्री महाराज देखील म्हणायचे की माझ्या गोंदोल्यामध्ये येणाऱ्या माणसाला रामाने इथं पाठवलेलं असतं. तो रामाचा पाहुणा आहे आणि म्हणून रामाच्या पाहुण्याची सेवा करणं हे या दीनदासाचं कार्य आहे. आम्ही काही वर्षापूर्वी सेवा शिबिर केलं होतं. त्यामध्ये देखील आम्ही हीच विचारधारा डोळ्यासमोर ठेवली की इथं येणारा प्रत्येक मनुष्य हा रामाने पाठवलेला आहे. त्यामुळे आपल्या रामाची प्रसन्नता जर आम्हाला करायची असेल तर त्या आलेल्या व्यक्तित्वाला जास्तीत जास्त माहेरपणाचा अनुभव आपण कसा देऊ शकतो याचा विचार आपण केला पाहिजे. बघा, आपण बऱ्याचदा ठरवतो की आता गोंदोल्याला जायचं, आता सज्जनगडावरती जायचं, आता आळंदीला जायचं. आपली अशी अनेक मनोरथ असतात. अनेक व्यक्तींना आपण म्हणतो आता लॉकडाऊनचा पिरियड सोडून द्या. अगदी मागच्या वर्षीची जरी गोष्ट केली तर काही व्यक्तींना आपण विचारायचो, का हो तुम्ही गोंदोल्याला जाणार होता, काय झालं? नाही हो, अजून योगच येत नाहीये तसा. म्हटलं तर योग काय, सकाळी गाडी काढली तर प्रसादापर्यंत दर्शन घेऊन आपण गोंदोल्याची सर्व पूर्ण फेरी करून संध्याकाळपर्यंत पुण्याला परत येऊ शकतो. एवढं कमी अंतर, परंतु तसा योग येत नाही. यामध्ये त्या व्यक्तीची चूक नसते. हीच खरी वस्तुस्थिती आहे की रामाचं बोलवणं आलेलं नसतं. त्यामुळं आपण एखाद्या देवद्वारी जेव्हा पोचतो ना, तेव्हा कधी हा अहंकार मनामध्ये ठेवू नका की 100 पौर्णिमा झाल्या अजूनही एकही चुकवली नाही. अरे, राम कृपावंत आहे तुमच्यावरती म्हणून तो तुम्हाला 100 वेळा इथं घेऊन आला. राजा जनक स्वयंप्रेरणेने नाही आले, त्यांनी कुठेही विश्राम केला नाही. यामध्ये देखील त्यांचं खरंच कुठलं कार्य नाही. हे सर्व काही प्रभू रामचंद्रांची प्रेरणा त्यांच्याकडून करून घेत होती. सुंदरकांडमध्ये देखील महादेव पार्वतीला हेच सांगतात, उमा न कछु कपी कय प्रभुताई, प्रभु प्रताप जो काल ही खाई. यामध्ये या वानराचं काही कौतुक नाही. हे उमे ऐक, हे सर्व काही त्या भगवंताची कृपा आहे आणि त्यामुळे हा भवसागर पार करून या लंकेमध्ये आला आणि या त्रिकुट पर्वताला पार करण्यासाठी प्रत्यक्ष त्या काळाचा नाश करावा लागतो. त्या काळाला या कपीने, या वानराने खाऊन टाकलं आणि आता तो लंकेमध्ये प्रवेश करतोय. महादेवाने ते महत्वाचं सूत्रच जणू काही पार्वतीला सांगून टाकलं. सजनो, आमच्या जीवनामध्ये देखील प्रत्येक घडणाऱ्या घटनेच्या मागे जर आम्हाला ही प्रेरणा कळाली ना, की जीवन खूप हलकं होऊन जातं. बघा, खूप आनंद राहतो या प्रत्येक क्रियेमध्ये. एक हलकं, जणू काही जसं एखादं फुलपाखरू हवेमध्ये उडावं त्याप्रमाणे आमच्या कर्मांना देखील एक आम्हाला स्वतंत्रता मिळते. कर्ता करविता राम आहे, मी केवळ एक निमित्त आहे, हे आमच्या लक्षामध्ये येतं. राजा जनक जेव्हा मुनी वसिष्ठांचे हे शब्द ऐकतात, खरं तर लौकिक जगामध्ये हा फार मोठा बहुमान आहे. आपण बघतो ना की अनेक संस्थांमध्ये, मंडळांमध्ये, क्लब्समध्ये अध्यक्षपद मिळणं हे फार मोठं लौकिकाचं काम आहे. परंतु परमार्थामध्ये मात्र ही त्याच्या उलट्या प्रवाहाची गोष्ट आहे. राजा जनकाने जेव्हा मुनी वसिष्ठांचा हा भाव जाणला, त्यावेळेला त्यांची अवस्था काय झाली? गोस्वामीजी म्हणतायत, सुनी मुनी बचन जनक अनुरागे, लखी गती ज्ञान बिरागु बिरागे. सज्जनो, हे चित्रकूट पर्वत म्हणजे जणू काही एका प्रेम सागराला अथांग अशा लाटांची भरती आलेली आहे. तिथं केवळ आणि केवळ आत्मस्वरूप कुठल्याही उपाधी शिवायच राहू शकतंय. या प्रेमसागराशी केवळ प्रेमरूपाने समग्र होऊनच आपलं अस्तित्व आपल्याला टिकवता येत आहे. याबरोबर ज्या काही म्हणून आपण उपाधी आणूत त्या या सर्व प्रेमसागरामध्ये बुडून जात आहेत.
मग त्या उपाधी जरी कितीही सात्विक असल्या, जरी त्या भगवंताला अत्यंत प्रिय असल्या, तरी या चित्रकूटाच्या प्रेमसागरामध्ये या उपाधींना प्रवेशच नाहीये जणू. राजा जनक हे खरं तर ज्ञान आणि वैराग्याचं मूर्तिमंत स्वरूप आहे, जो स्वतः विदेही आहे आणि त्यामुळं या देहाच्या पलीकडं असलेल्या बोधामध्ये ज्याचं ज्ञान स्थिरावलेलं आहे, जो या देहाशी संलग्न नसल्यामुळं या दृश्य जगातल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्या मनामध्ये स्वाभाविक वैराग्य आहे, असा राजा जनक या ज्ञान आणि वैराग्य रूपी दोन उपाधींच्या आधाराने या प्रश्नाचा विचार करू लागतो. तेव्हा लक्षात येतं की ज्या या ज्ञान आणि वैराग्याचे दोन पंख घेऊन आजपर्यंत मी चिदाकाशामध्ये फिरत होतो, या चित्रकूटाच्या प्रेमसागरामध्ये या दोन पंखांना छाटल्याशिवाय प्रवेशच मिळू शकत नाहीये. आपण बघितलं त्यांची पुत्री सीता जेव्हा त्यांच्या समोर आली, तेव्हा मार्कंडेय मुनींसारखी राजा जनकाची झालेली अवस्था, आणि जेव्हा त्यांनी प्रभू रामचंद्रांचं स्मरण केलं आणि तेव्हाच कसे बसे ते स्वतःच्या मनाला धीर देऊ शकले. आणि हा त्यांच्यासाठी फार मोठ्या धर्मसंकटाचा भाग होता की आजपर्यंत जे आपले खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान असे गुण होते की ज्या ज्ञानाच्या आणि ज्या वैराग्याच्या आधाराने आपण आपल्या स्वतःचं विदेही पण सांभाळत होतो, आज या प्रेमसागरामध्ये आपलं हे ज्ञान आणि वैराग्यालाच मुळी वैराग्य प्राप्त झालेलं आहे. शिथिल स्नेह गुणत मन माही, आये इहा कीन भल नाही. आणि जेव्हा आपलं हे वैराग्य आणि ज्ञान या दोघांनाच जणू काही वैराग्य आलेलं आहे पाहिलं, जेव्हा त्यांची कुठली गतीच राजा जनकाला जाणवेना, जसे एखाद्याची देखील मती बऱ्याचदा कुंठित होऊन जाते, काय करावं हे त्याला कळतच नाही, अशी अवस्था आपल्याला व्यवहारामध्ये बऱ्याचदा जाणवते. इथं राजा जनक या सर्व व्यावहारिक प्रश्नांना अत्यंत सहजतेने सोडवू शकत होता, परंतु हे प्रेम राज्य होतं. आणि या प्रेम राज्यामध्ये या विवेक आणि ज्ञानाचे पंख जेव्हा गळून पडले, तेव्हा राजा जनक मनामध्ये विचार करू लागला की ज्या सामर्थ्याच्या आधाराने आजपर्यंत आपण आपलं विदेही पण सांभाळलं, ते विदेहत्व या चित्रकूटावरती जणू काही आपण घालवून बसलेलो आहोत. आये इहा की न भल नाही. इथं येऊन आपण खरंच योग्य केलं का, असा प्रश्न राजा जनकाला या चित्रकूटावरती पडलेला आहे. बघा, का असा प्रश्न पडला असावा सज्जनो? कारण की या प्रेमाचा गुणधर्मच असा आहे की मनुष्याचं मन काही केल्या ते एका निर्णयावरती आपल्या स्वतःच्या तर्कांना घट्ट करू शकत नाहीये. हा एक महापूर आहे ज्यामध्ये राजा जनक विचार करतोय की भरत आणि राम, भरताची इच्छा आहे की रामाने अयोध्येला परत यावं, परंतु राम हा सत्यवचनी आहे. आणि आपण आता या सभेमध्ये भरताची आणि रामाची बाजू ऐकून घेणार आणि आपल्याला निश्चित लक्षात येणार की भरताच्या जरी भावना कितीही शुद्ध असल्या तरी या राजा जनकाच्या विवेक आणि वैराग्याच्या कसोटीवरती जेव्हा आपण तपासून पाहतो, तेव्हा प्रभू रामचंद्र आणि सीताजींनी वनामध्ये राहणं हे योग्य आहे आणि भरताने अयोध्येचं राज्य करणं हे योग्य आहे. आणि मग आपण काय निर्णय देणार की राम, सीता आणि लक्ष्मणाने वनामध्ये राहावं आणि भरताने अयोध्येला परत जाऊन या राजगादीचा सांभाळ करावा. म्हणजे अर्थात जो राम आणि सीता या वनामध्ये आहेत त्यांना या वनामधून आणखीन पुढे गहन वनामध्ये जाण्याची आपण अनुमती देणार. आणि या निर्णयाच्या मोबदल्यामध्ये जगामध्ये आपण स्वतःचं विदेहीपण
याचंच कौतुक लोकांकडून करून घेणार की राजा जनक हा खरा किती विवेकी आहे. स्वतःचा मुलगी, स्वतःचा जावई समोर असतानाही त्याने आपला विवेक सोडला नाही, त्याने आपलं न्यायप्रियत्व सोडलं नाही आणि भरताच्या भावभावनांना देखील त्याने अत्यंत कठोरपणे परतावून लावलं. आणि राजा जनकाने आपल्या मुलीला आणि जावयाला आणखीन पुढे वनामध्ये जाण्याची अनुमती दिली. आणि त्याच वेळेला राजा जनकाच्या मनामध्ये दुसरा विचार सुरू होतो की ज्या प्रभू रामचंद्रांना राजा दशरथाने वनामध्ये जायला सांगितलं, त्यांनी त्याची केवढी मोठी किंमत मोजली. राजा दशरथाने रामाला वनवासात पाठवलं आणि त्याची किंमत मोजली आपल्या प्राणांच्या आधाराने की रामा, मी तुला वनात जायला सांगतोय, तुझ्यासाठी हा निर्णय घेताना मी माझ्या प्राणाचं समर्पण करतो. राजा जनक, आपण प्रभू रामचंद्रांना आता आणखीन पुढे वनात जायला सांगत आहात, आपण आपल्या प्राणाचं समर्पण करू शकता का? राजा जनक स्वतःच्या अंतरंगामध्ये विवेकाच्या आधाराने विचार करतो आणि लक्षात येतं की अरे, आपण तर जनकपूरला जाऊन लोकांना सांगणार विवेकाच्या आधारावरती रामाने वनामध्ये राहणं हे योग्य होतं आणि हे जिवंतपणी आपण सांगणार. आपण त्यासाठी काय समर्पणाची किंमत मोजणार आहोत? खरोखर इथं येऊन फार मोठी आपण आपल्या स्वतःची अडचण करून घेतलेली आहे. विवेक आणि न्यायाची बाजू घ्यावी तर प्राणाचं समर्पण करता येणं आपल्याला शक्य नाही. आणि प्राणाच्या समर्पणाशिवाय भरताला रामाचा वियोग देण्याचा आपल्याला अधिकार नाही. काय सुंदर भावभावना आहेत सज्जनो या. जसं एखादा चित्रकार त्या चित्रामधले सूक्ष्मातले सूक्ष्म भाव जसे आपल्याला सांगावे, त्याप्रमाणे माझे गोस्वामीजी या चित्रकूटावरती वाहणारे अतिसूक्ष्म भावनांचे प्रवाह या चौपायांमधून आपल्या समोर ठेवतायत. काय करावं? मुनी वसिष्ठांनी आपला जबाबदारीचा भाग राजा जनकाकडे सोपवला आणि राजा जनक अशा वेळेला विचार करतोय की आता आपल्याला एकच आधार आहे आणि तो म्हणजे भरताचा आधार. आपण आपल्या स्वतःच्या तर्काच्या आधाराने आता निर्णय घ्यायलाच नको, असं म्हणून राजा जनकाचं अंतःकरण सद्गदित झालं. सर्वजण अत्यंत प्रेमवश झाले. जे तपस्वी, मुनी, ब्राह्मण हे सर्वजण राजा जनकाच्या अवतीभोवती उभे होते. ते राजा जनकाच्या अंतरंगातला हा विचार प्रवाह ऐकून अत्यंत व्याकुळ झाले की राजा जनक देखील धैर्य एकवटू शकत नाहीयेत या प्रश्नाचं उत्तर समर्पकपणे शोधण्यासाठी. आणि त्यामुळे राजा जनक आपल्या स्थानावरून उठतात आणि भरतजींच्या पर्णकुटीच्या जवळ येतात. भरतजींनी जेव्हा राजा जनकाला, मुनी वसिष्ठांना आणि समस्त ब्रह्मवृंदाला येताना पाहिलं, त्या क्षणी भरतजी पर्णकुटीतून बाहेर येत आहेत. सर्वांचं अत्यंत प्रेमाने स्वागत करतायत, सर्वांना वंदन करतायत. समयानुकूल तिथं जशी व्यवस्था असेल त्यामधली उत्तमातली उत्तम आसनं प्रत्येकाला ते देत आहेत. राजा जनक भरताला डोळे भरून पाहतायत. सज्जनो, या प्रेम प्रवाहामध्ये सर्वांना एकच आधार वाटतोय, संतांचा आधार. शास्त्र मागं पडली, विवेक मागं पडला, वैराग्य मागं पडलं, ज्ञान मागं पडलं. प्रेमसागरामध्ये आता या सर्व असलेल्या प्रश्नांना केवळ आधारभूत आहेत, ते म्हणजे संतांचे चरण. आणि त्यामुळे राजा जनक भरताच्या आधाराने या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतायत. राजा जनक म्हणतात, तात भरत कहते रहुती राव, तुम ही बिदित रघुबीर सुभाव. हे तात भरत, प्रभू रामचंद्रांचा स्वभाव तुम्ही जाणता.
कसे आहेत प्रभू रामचंद्र? राम सत्य व्रत धर्म रत सब कर सीलु सनेहू, संकट सहत सकोच बस कहियो तो आयसु देहू. भरतजी, प्रभू रामचंद्र हे सत्याचं आचरण करणारे आहेत, सत्यव्रती आहेत ते, आणि ते धर्मपरायण देखील आहेत. ते सत्य आणि धर्म याचा समन्वय करून आचरण करतात. आणि त्यामुळं प्रत्येकाचं शील आणि स्नेह याचं अत्यंत मनापासून रक्षण करण्याचं एक विलक्षण रसायन प्रभू रामचंद्रांच्या आचरणामध्ये आहे. आज प्रभू रामचंद्र या वनवासामध्ये हे सर्व कष्ट अत्यंत प्रेमाने सर्वांसाठी सहन करतायत. कारण त्यांच्या जीवनामध्ये हा जो विनय आहे, हा त्यांच्या आचरणामध्ये प्रत्येक रोमारोमामध्ये भरून उरलेला आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या बद्दल आता आपणच आम्हाला निर्णय द्यावा. मला मुनी वसिष्ठांनी विनंती केली आहे की या प्रश्नाचं समर्पक उत्तर मी शोधावं, परंतु जितकी म्हणून मी माझ्या बुद्धीला चालना देण्याचा प्रयत्न करतोय, या प्रश्नामध्ये माझ्या बुद्धीला गती प्राप्त होत नाहीये. तेव्हा भरतजी, मी या निष्कर्षाप्रत आलेलो आहे की आपण मला आदेश द्यावा की मी प्रभू रामचंद्रांना काय सांगू. आपण मला जी आज्ञा द्याल त्याच पद्धतीने राजा जनक प्रभू रामचंद्रांना धर्मसभेमध्ये सांगतील. आजपर्यंत प्रभू रामचंद्रांपासून सर्वांनी भरतजींना हे स्वातंत्र्य दिलं की भरता तू सांग, भरता तू सांग. आणि त्याच पद्धतीने राजा जनक देखील भरतजींना आज विनंती करत आहेत की तुम्ही मला आज्ञा द्या, मी प्रभू रामचंद्रांना काय सांगू. आता भरतजी राजा जनकाला नेमकं काय सांगतील? सज्जन हो, याचं चिंतन आपण आता उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.